उद्धव ठाकरेंशी तसेच मातोश्रीशी कधीही प्रतारणा करणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर थेट लिहूनच दिलं. मुख्यमंत्री फडणवीस सध्या शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करतायत. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. वारंवार ऑपरेशन होत असेल तर ती डेड बॉडी असते आणि फडणवीसांनी सध्या शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केल्याची राऊतांची टीका. विरोधी पक्षाचे खासदारही निवडून आलेत, मात्र त्यांना निधी दिला जात नाही, ही अडचण. खासदार संजय राऊतांची खासदार निधीवरून सत्ताधारी भाजपवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नाही. स्वतः खासदार श्रीकांत शिंदेंनी बैठकीचं वृत्त फेटाळलं. वर्षभरापासून ऑपरेशन टायगरच्या अफवा सुरू असल्याची श्रीकांत शिंदेंची एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया. अरविंद सावंतांचे हितशत्रू त्यांच्याबाबत अशा बातम्या पसरवत असतील. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया. तर ठाकरेंच्या पक्षात नाराजी म्हणून शिंदेंवर खापर फोडलं जाते, म्हस्केंचा हल्लाबोल. ऑपरेशन सांगून करायचे नसतात. ज्या दिवशी शिकार टार्गेटमध्ये येईल तेव्हा ऑपरेशन संपेल, मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. तर ऑपरेशनची वेळ काही दिवसातच कळेल, शिरसाटांचा दावा. ऑपरेशन करायची आमची जुनी सवय आहे. आम्ही ऑपरेशन करतो का असं काय सांगून करतो का? मागचं ऑपरेशन सांगून केलं का? पत्ता लागत नाही. असे ऑपरेशन उघडपणे करायचे नसतात. ज्या दिवशी सगळा शिकार टार्गेटमध्ये येईल त्या दिवशी सगळं ऑपरेशन एका दिवसात संपलेलं असेल. म्हणून ही आता ऑपरेशनची वेळ काही काळातच तुम्हाला पाहायला मिळेल. थोडा दम धरा. एकनाथ शिंदे साहेब योग्य वेळेला टार्गेट पाहून ते फायर करत असतात. सामान्यांचा एकनाथ शिंदेंवर विश्वास आणि त्यामुळे शिवसेनेत अनेक लोक येत राहतील, मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. तर आगे आगे देखो होता है क्या, आंबेडकरांचं वक्तव्य. शिवसेनेमध्ये येणारं इन्कमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशाचा भाग नाही. परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतो. त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील. यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही. बघता बघता आगे आगे देखो होता येईल. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चर मधल्या अनिल कपूर सारखं काम केलंय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून शिंदेंना नायक मधील अनिल कपूरची उपमा. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं ते काम जर आपण बघितलं तर नायक पिक्चर मध्ये ज्या पद्धतीने अनिल कपूरने काम केलं होतं तसं काम केलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच कामामुळे कालच्या वेळेला जी सत्ता आली त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मोठं योगदान. आता साहेब मुख्यमंत्री व्हावेत, आणखीन काय व्हावे त्याच्यापेक्षा साहेब हे साहेब व्हावे. साहेबांचं जे काही आता स्थान आहे ते अजूनही अशाच पद्धतीने वाढत जावं, अशा पद्धतीची प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडे आहे. धाराशिवमध्ये शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख उन्मेष पाटील यांना पक्षामधील गटबाजीचं आव्हान. बैठकीदरम्यान शिवसेनेतच विविध गटांमध्ये मतभेद, तर काही पदाधिकाऱ्यांकडून उघड नाराजी व्यक्त. मात्र पक्षांमध्ये कुठलीही गटबाजी नसल्याची उन्मेष पाटील यांची माहिती. मोठ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या प्रश्न अडचणी याला साहेबांच्यापर्यंत पोहोचून न्याय कसा देता येईल या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांच्या भावना ऐकण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. जिल्हा प्रमुखावर नाराजी व्यक्त नाही, कोणावरही नाराजी नाही, ना गट नाही, तट नाही. कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या कार्यकर्त्याच्या रूपाने त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याची सुप्रिया सुळेंची तयारी. बोलावलं तर प्रचाराला जाणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शेवटी रिश्ते मायने रखते हे असे सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. माझा काय रोल? मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत. सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्यानं वाद चिघळला. सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी, तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचाच निधी.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड जिल्हा प्रमुखपदी संजय कदम यांची निवड. लोकसभा निवडणूक दरम्यान संजय कदम यांची रायगडमध्ये महत्त्वाची कामगिरी. पक्षाची गळती थांबवण्याकरता संजय कदमांवर जबाबदारी दिल्याची माहिती. महिला सक्षमीकरण समितीनं घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट. विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या CSR उपक्रमांचा घेतला आढावा. 4 दिवसांपासून सुरू असलेलं कंत्राटदारांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता. सरकारकडे लाडकी बहिणीला योजनेसाठी पैसे आहेत, मात्र कंत्राटदारांसाठी देयके देण्यासाठी पैसे नाहीत. कंत्राटदार संघटनेचा सरकारला सवाल. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या LED मासेमारी विरोधात ठाकरे सेना आक्रमक. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण मत्स्य कार्यालयावर मच्छीमारांचा मोर्चा. लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन तसेच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. देवमोगरा शिवारात गुजरात वन विभागानं बिबट्याला जेरबंद केले. परिसरात अजूनही बिबटे असल्याची शेतकऱ्यांची माहिती. मुंबईत डोंगर पायथ्याच्या दिंडोशी भागात सातत्यानं बिबट्याचा वावर. खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून परिसरातील रहेजा हेट्स आणि न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या घटनास्थळाची पाहणी. बिबट्यांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या वन अधिकाऱ्यांच्या सूचना. यवतमाळमध्ये ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. कारेगाव पारधी वस्तीतील वनपट्ट्यांच्या फेरचौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पाणी प्रश्न मिटवण्यासाठी टँकर सुविधा देणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. रायगड किल्ल्यावरील रोपवेमध्ये बचावाचं प्रात्यक्षिक. रायगड रोपवेची 30 वर्षांपासून विना अपघात सेवा, तर खबरदारीसाठी NDRF जवानांनी करून दाखवलं प्रात्यक्षिक. ठाण्याच्या नालेसफाईला सुरुवात. पहिल्यांदाच महापौर आणि विरोधी पक्षनेते यांनी एकत्रित नारळ फोडीत केला नालेसफाईचा शुभारंभ. आज विरोधी पक्षनेत्यांच्याच प्रभागात नालेसफाईचा शुभारंभ. महाराष्ट्र मोटार वाहन करात दुरुस्ती. जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील कर जवळपास दुप्पट. सुधारित तरतुदीनुसार वाहनांच्या पहिल्या नोंदणीपासून 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर 5 वर्षांनी कर आकारणी केली जाणार. उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ST महामंडळाकडून 10% भाडेवाढ. 15 एप्रिल ते 15 जून या काळात 10% भाडेवाढीचा निर्णय. नेहमीपेक्षा 10% अतिरिक्त भाडं प्रवाशांना द्यावं लागणार. उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर 4 AC विशेष ट्रेन धावणार. CSMT ते मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान आजपासून 14 एप्रिल दरम्यान या विशेष ट्रेन धावणार.